समाजामध्ये असं मानलं जातं की मला टेन्शन येतं ना म्हणून मी व्यसन करतो. खूप टेन्शन आहे सर, कामाचं टेन्शन, याचं टेन्शन, त्याचं टेन्शन वगैरे वगैरे, बरोबर की सर? मला टेन्शन येतं म्हणून मी व्यसन करतो. ऐकलंय? पण किती लोक दाखवू ज्यांना अजिबात टेन्शन नाही, तरी पण संध्याकाळी बसलेलो असतो. किती घर तुम्हाला दाखवू, ज्यावेळेस हा पिऊन येतो तेव्हा घरच्यांना टेन्शन येतं. मग टेन्शन येत असं तर बायकोला दारू पिली पाहिजे, हा दारू पितोय. माझ्याकडे पैसे म्हणून मी पितो. हॅलो, ऐकलं असेल ना सर? तुझ्या काय बापात जातं माझ्या पैशांची पितो वगैरे वगैरे वगैरे. हे डायलॉग आपले रोजचे ऐकण्यातले. माझ्याकडे पैसे म्हणून मी पितो. ऐकलंय? ऐकलंय की नाही? तसं पण काही नसतं बरं का. रिच एरियामध्ये जास्त कमी व्यसनाचे प्रकार विकले जातात, गरीब एरियामध्ये जास्त व्यसनाचे प्रकार विकले जातात. ही फॅक्ट आहे. सगळ्यात सुरुवातीचं व्यसन ज्यावेळेस माणूस करतो ना त्यावेळेस तो स्वतःच्या खिशातून करतच नाही. नंतर नंतर त्याला कळतं या ब्रँडला किती रुपये लागतात, नंतर त्याचा ब्रँड त्याच्या पैशानुसार बदलतो. हो की नाही? बरोबर आहे की नाही? आणि सगळ्यात मोठा जर कुठला प्रॉब्लेम असेल ना माझ्या दृष्टिकोनात तो हा आहे की तुझी इच्छा असेल ना तर तू सोडू शकतो. हे सोडणं सगळं व्यसनमुक्ती केंद्र, डॉक्टर वगैरे असं काही नसतं. तू ठरव फक्त, तू व्यसन सोडूशील. ऐकलंय ना? हो की नाही? फॅक्ट आहे ना, असं सांगितलं होतं काहीतरी. मग हा ज्या वेळेसची 60-90 ज्यावेळेस पेऊन होते ना त्यावेळेस हा ठरवतो, अहो आजपासून दारूपान, तुझी शपथ, तूच माझा मित्र वगैरे 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 वगैरे. आणि हा ठरवतो. ठरवलं ना त्याने आता. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय होतं, परत तो बसलेलो असतो. हॅलो, ज्यावेळेस हा दारू पिऊन येतो ना त्यावेळेस त्याला कोणी ना कोणी लेक्चर देणारे लोक असतात. मग त्याच्या घरामध्ये त्याची बायको असते, आई असते, वडील असते, सायकेट्रिक असतो वगैरे वगैरे वगैरे. आणि हे लेक्चर सोपं नाही देत बरं का. सगळ्यात डेंजर लेक्चर जर कोणी देत असेल ना तर बायको देते. तिथे इमोशनल ब्लॅकमेल करतो. बरोबर ना? मुलीचं लग्न आहे, तुम्ही जरा रोज पिऊन आहे तर कोण येईल? मुलगा 10वीला आहे, मुलगा 12वीला आहे वगैरे वगैरे वगैरे. बापरे. मग याला पटतो, याला मानसिक दृष्ट्या समजतं की व्यसन चुकीचं आहे. मग त्यावेळेस तो शपथ घेतो, तुझी शपथ, आजपासून दारूपान, तुझी शपथ. हा तिच्या पायात दाबेल, हे करेल ते करेल. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असं काय होतं, तो परत तिथे बसतो. माझा फक्त एवढाच प्रश्न आहे की व्यसन मुक्तीसाठी जे जे काही प्रयत्न चालू आहे ना की व्यसनाने कॅन्सर होतं, हे होतं, ते होतं, हे कुठपर्यंत, एवढाच माझा प्रश्न आहे. मग यासाठी काय केलं जातं तुम्हाला माहितीये? गुटख्याच्या पुडीवर किंवा सिगरेटच्या पॅकेटवर कॅन्सरचं एवढा मोठा चित्र दाखवलं जातं. बघितलं तुम्ही? हो की नाही? किती लोक असे हो, अरे सिगरेट बघ किती मोठा कॅन्सर होतो, फेक सिगरेट. हॅलो, किती लोक असे हो ते सिगरेटच्या त्या पॅकेटवरती चित्र बघितलं आणि तंबाखूची पुडी फेकून दिली. मला हे म्हणायचंय व्यसन मुक्ती म्हणजे काय आणि अवेअरनेस म्हणजे काय. जोपर्यंत या दोन मधला फरक कळत नाही ना तोपर्यंत व्यसनमुक्ती शक्य नाही. माझं पटतंय? थोडस गडबड चालू तुमची म्हणून म्हटलं. पटतंय माझं? नसेल पडत नो प्रॉब्लेम. बरं, पण या आमच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत लाखो लोकांना व्यसनमुक्त केलं आणि आता आम्ही ड्रग्स रिलेटेड काम करतोय. आता एमटी ड्रग्स रिलेटेड काय काम करतो आहे त्याच्याविषयी पण मी तुम्हाला सांगतो. नाशिकमध्ये सध्या 18,000+ लोक एमटी ड्रग्स घेतात. मी नाशिकची गोष्ट करतोय, मुंबई पुण्यातली नाही. नाशिकची गोष्ट करतात आत्ता. बरं, हा माझा जो आकडा आहे हा माझा कमी कर का, नार्कोटिक्स वाल्यांचा जास्त आहे. माझा जो आकडा आहे तो आता सध्या 18,000 लोक एमटी ड्रग्स घेतात. एका व्यक्तीला एका वेळेस एमटी ड्रग्स घेण्यासाठी 700-750 रुपये लागतात. एक व्यक्ती कमीत कमी 2दा ते 3दा घेतो. मल्टिप्लाय करा जरा किती रुपये होतात. 18,000 मल्टिप्लाय करा जरा 1500. कॅल्क्युलेटर असेल तुमच्याकडे, किती रुपये हा डेलीचा टर्नओव्हर आहे नाशिकचा. बरं, किती अपडेट पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही फोन करता की मला एमटी ड्रग्स पाहिजे त्यावेळेस 3.5 ते 4 मिनिटांमध्ये तुमच्या समोर गाडी येते. प्रॉपर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पुढे पॅक असते. जर समोरचा माणूस डाऊटफुल असेल ना तर त्या झाकणाला स्ट्रोक केला जातो. ती पावडर जी पाण्यामध्ये मिक्स होते. पाण्यामध्ये मिक्स झालेले एमटी ड्रग्स हे लॅबोरेटरीमध्ये डिटेक्ट होते. भारतामध्ये डिटेक्ट नाही झालं तो गुन्हेगार नाही. प्रॉपर तुमच्या समोर येतो 3.5 ते 4 मिनिटांमध्ये. पिझ्झा यायला अर्धा तास लागतो मित्रांनो. इतकी चांगली सर्व्हिस आहे म्हणून मोठ्या प्रमाणात पसरलं जाते. का बरं पसरलं जाते? करोडचा टर्नओव्हर आहे. आणि या करोडोच्या टर्नओव्हरवर आमच्यासारखे ज्यावेळेस काहीतरी विरोध करतात त्यावेळेस आमच्यावर हमले होतात. चला आपण विषयावर येऊ. व्यसनमुक्ती म्हणजे काय? व्यसनाचा आणि मनाचा कुठपर्यंत संबंध आहे?
समजून सांगून वगैरे वगैरे किती प्रयत्न केले तरी व्यसन सुटत नाहीये. मग काय एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम? ह्याविषयी जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत व्यसन सुटणार नाही. आणि या ठिकाणी मी फक्त बोलणार नाही, मी प्रॅक्टिकली करून पण दाखवेल की व्यसन कसं सुटतं. मी परत बोलतो वाक्य, मी प्रॅक्टिकली करून दाखवेल की व्यसन कसं सुटतं. ओके, तर मित्रांनो, ज्या वेळेस सगळ्यात सुरुवातीला एखादा माणूस सिगरेट, गुटखा, तंबाखू वगैरे कश मारतो. एखादा माणूस असा, काय नाव तुमचं? राहुल सर, उदाहरण घेतोय, बसा. समजा राहुल सर एक दिवशी टेन्शन मध्ये आणि चहा प्यायला आले, त्या ठिकाणी मी चहा पितोय आणि सिगरेट पितोय. मग राहुल बोलले, यार माझं लग्न झालं तेव्हापासून, बायको आली इथे. ओके, तर लग्न झालं तेव्हापासून मी टेन्शन मध्ये असं तसं वगैरे 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 वगैरे. मग मी काय बोललो, अरे काय टेन्शन घेतोय, एक काम कर, एक कश मार, बरं वाटेल. असंच व्यसन लागतं. हे सगळ्या चुकीच्या गोष्टी बरं का. टेन्शन येतं म्हणून व्यसन करतो, हे करतो वगैरे वगैरे वगैरे, सगळ्या चुकीच्या गोष्टी आहे. ऋषीमुनींनी सांगितलेला एक आयडियल आहे, संगत चांगली असावी. संगत चुकीची आहे म्हणूनच व्यसन लागतं, दुसरं कुठलंही कारण नाही. म्हणून आपल्या मुलांना ज्यावेळेस तो पुढे जातो ना, 10वी 12वी पास नाही झाला तरी चालेल, पण संगत चांगली असली पाहिजे. 12वी नंतर चांगला बिझनेस करून पैसे कमवत, काय प्रॉब्लेम नाही. पण संगत जर चुकली ना तर व्यसनातून बाहेर करायला 4-5 वर्ष जातात. ओके नाही. तर मग राहुल सरांनी सांगितलं की यार खूप टेन्शन आहे. मग मी त्यांना बोललो, एक सिगरेट मारा, बरं वाटेल. मग राहुल सरांनी कश पहिल्यांदा लाईफ मध्ये पहिल्यांदा त्यांनी कश मारला. काय होतं, राहुल सर म्हणतील, अरे यार काय टेस्ट आहे. हॅलो, काय होईल, बोला की. सर मी पण नाशिक मधलाच आहे, मला सगळं माहिती आहे, बोला की. काय होईल पहिल्यांदा कश मारलं? हा जाताना भेटून जा. त्या माणसाला त्रास आहे, खोकला येईल, ठसका जाईल, काहीतरी होईल. का बरं? बिकॉज ऑफ दिस इज नॉट सुटेबल फॉर बॉडी. बॉडीला हे सूट होत नाही. ज्या वेळेस सिगरेटचा सगळ्यात पहिल्यांदा कस जातो आतमध्ये, त्यावेळेस लिव्हर नावाचा एक इन्फेक्शन पार्ट असतो. तो जो पार्ट आहे तो त्या अल्कोहोल निकोटीनला टेस्ट करतो. टेस्ट केल्यानंतर रिॲक्शन देतो की हे बॉडीला सूट होणार नाहीये. बॉडी प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देते. छातीमध्ये दुखलं, हातपाय दुखणं, डोकं दुखणं, हे काय ही रिॲक्शन्स आहे. बॉडीने जर रिॲक्शन नसती दिली तर आपल्याला मेल्यावर कळलं असं आपण मेलोय. पण बॉडी प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देते. आता ज्या वेळेस राहुल सरांनी कश मारला, राहुल सरांना ठसका आला आणि राहुल सरांनी ती सिगरेट फेकली आणि आयुष्यामध्ये परत राहुल सरांनी सिगरेट ओढली नाही, तर तो व्यक्ती व्यसनाधीन होणार नाही. मग असं काय होतं, एकदा ट्राय केला, दोनदा ट्राय केला, तीनदा ट्राय केला, 4-5 वेळा ट्राय केला, नंतर 5व्या वेळेस 6व्या वेळेस राहुलला असं वाटतं, यार सिगरेट मध्ये मजा आहे जी 4 वेळा 5 वेळा नाही वाटली. इथे गंमत आहे व्यसन मुक्तीची. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा ओढल्यानंतर लिव्हर चेक करतं, लिव्हर रिॲक्शन देतं. पण 4-5 वेळा झाल्यानंतर लिव्हरला इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्टेड लिव्हर हे रिॲक्शन देत नाही. ज्या वेळेस अल्कोहोल निकोटीन बॉडीमध्ये जातं आणि लिव्हर इन्फेक्शन रिॲक्शन देत नाही, त्यावेळेस ते अल्कोहोल निकोटीन हे ब्रेन मध्ये जातं. ब्रेन मधून डोपामाइन नावाचे लिक्विड सिक्रेशन होतं आणि डोपामाइन मुळे मजा येते, अल्कोहोल निकोटीन मुळे मजा येत नाही. हे आहे व्यसन लागणं. व्यसन लागणं म्हणजे काय, तर 2 गोष्टी होतात शरीरामध्ये. सगळ्यात पहिले लिव्हरला इन्फेक्शन होतं आणि दुसरं काय, डोपामाइन सिक्रेशन व्हायला सुरुवात होते. तोपर्यंत व्यक्ती व्यसनाधीन होत नाही. खूप सारे लोक असे आहेत ज्यांनी 10-10 वर्ष किंवा काश्मीरमध्ये मिलिटरीचे लोक आहे ना, ज्यांनी 2 वर्ष 3 वर्ष एक छोटासा पॅक एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून घेतला, ते इकडे आल्यानंतर व्यसनाधीन झालेले नाहीयेत. गरजेपुरतं त्यांनी तेवढं अल्कोहोल घेतलं, लिव्हरला इन्फेक्शन झालेलं नाही. म्हणजे व्यसन लागतं म्हणजे काय होतं, लिव्हरला इन्फेक्शन होतं. थोडं समजून घेऊ. मग आता अशा माणसाला तुम्ही समोर बसवाल आणि कन्व्हिन्स कराल की दारू नाही पिली पाहिजे भाऊ, दारूने घरदार गेलं, बायको गेली, हे गेलं ते गेलं, त्याचं लिव्हरचं इन्फेक्शन जाणार आहे. त्याला तुम्ही व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाका. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये 2-3 महिने झाल्यानंतर त्याच्यावर बाहेर जाणार, पहिले दारूचं दुकान शोधतो, मग घर शोधतो. ही फॅक्ट आहे. किती लोक दाखवू तुम्हाला. आपण भ्रमामध्ये आहोत. व्यसनमुक्तीवर आमचं एवढं काम चालू आहे. अहो रोज 52,000 लोक व्यसनाधीन होतात. मी महाराष्ट्राची गोष्ट करतोय. रोज 52,000 लोक व्यसनाधीन होतात. हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि आपण व्यसनमुक्तीवर काम करतोय. मला जेव्हा पद्मश्रीसाठी विचारलं ना की सर तुम्ही 4 लाख लोकांना व्यसनमुक्त केलं, मला वाईट वाटतं. म्हटलं सर 2-3 लाख लोक भारतामध्ये व्यसनाधीन होतात. मी 1 दिवसाचं काम करू राहिलो.
तुम्हाला मला पद्मश्री द्यावं वाटतं, तर व्यसनमुक्तीचं काम नाही होते पाहता आणि फॅक्ट आपल्या घरापर्यंत आलं नाही ना, म्हणून आपल्याला प्रॉब्लेम आपल्याला माहिती नाही. पण फेअरनेस ही गोष्ट व्यसनावर काम करत नाही. मेगा हॉस्पिटलला गेलो होतो, नामांकित हॉस्पिटल कॅन्सरचं. त्या कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये एका माणसाला या ठिकाणी गाठ आली होती, कॅन्सरची काढून टाकली होती, आता दुसऱ्या ठिकाणी झालेली होती. मी त्या माणसाला विचारलं, म्हटलं शरद त्या माणसाचं नाव, म्हटलं साहेब काय हो, एका ठिकाणी गाठ आली, आता दुसऱ्या ठिकाणी पण गाठ येऊ राहिली, का बरं तंबाखू सुटत नाही? ज्या माणसाला तंबाखूमुळे कॅन्सर झाली, कॅन्सर नंतर ऑपरेशन झालं, ऑपरेशनची गाठ काढून टाकली, तरी पण त्याने तंबाखू सोडली नाही, परत या बाजूला गाठ झाली. आणि तुम्ही म्हणता कॅन्सरचं चित्र दाखवून आपण त्याला घाबरू सोडू? हाऊ इट इज पॉसिबल? मग व्यसन लागतं म्हणजे काय होतं, तर आपण थोडंसं दुसरं उदाहरण घेऊ. लहान मुलं माती खातात, ऐकलं तुम्ही? लहान मुलं जात काय माहिती आता लहान मुलं माती खातात. आता हा जो लहान मुलगा